धुळे जिल्ह्यातील एका धक्कादायक लाचखोरी प्रकरणाने महसूल आणि पुरवठा विभागात खळबळ उडाली आहे। शासनाच्या किमान आधारभूत भरडधान्य खरेदी केंद्रावर ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी शेतकऱ्याकडून तब्बल 5,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पुरवठा निरीक्षक तथा गोदाम व्यवस्थापक मनीष महेश बागुल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील अंचाडे येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीत पिकवलेली ज्वारी शासनाला विकण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती। ज्वारीचा माल शासकीय गोदामात आणल्यानंतर मोजणी पूर्ण झाली। मात्र यानंतर मनीष बागुल यांनी शेतकऱ्याला बाजूला घेऊन ज्वारीचा दर्जा चांगला दाखवला असून ऑनलाईन बिल मंजुरीसाठी पुढे पाठवायचे असेल तर 5,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याचा आरोप आहे। लाच देण्यास नकार देत शेतकऱ्याने थेट एसीबी कडे तक्रार केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शासकीय गोदामात सापळा रचला आणि शेतकऱ्याकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारत असतानाच मनीष बागुल यांना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून केला जातोय। शेतकऱ्यांकडून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होते। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, धुळे।